कडाक्याच्या थंडीमुळे बाबा अंगणात बसून थरथरत होते आणि त्यांच्या नातवंडांना हे पाहून हसू येत होतं. ते एकमेकांना म्हणत होते, आज रात्री हा म्हातारा मरून जाईल. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सुनबाईला विनंती केली, मला एखादी गरम चादर दे ग, रात्री खूप थंडी वाजते. यावर सुनबाई निर्लज्जपणे म्हणाली, गरम चादर हवी असेल तर मेहनत करून कमावून आणा, नाहीतर जे मिळतंय ना तेही मिळणार नाही. काही दिवसांनी बाबांनी जुन्या गोणपाटांना शिवून बिछाना तयार केला आणि तेच अंगावर ओढून झोपले. मुलं मात्र त्यांचं दुःख न समजून रोजप्रमाणे हसत होती. एके दिवशी त्यांचा मुलगा अचानक घरी आला. गोणपाट बाजूला केला तेव्हा त्यांचे अंग शहारले. तो घाबरून म्हणाला, काय झाले बाबा, जरा जास्तच थंडी वाजल्यासारखं दिसतंय. अगदी थरथरत आहात. मुलगा काळजीत होता, पण नातवाने मात्र लगेच त्याला खिल्ली उडवली. ते मान खाली घालून शांत बसून राहिले. कडाक्याची थंडी, बोचरी हवा अंगणातून अंगात शिरत होती. जणू बर्फाचा तुकडा हाडांपर्यंत आरपार जात होता. त्यांचं अशक्त म्हातारं शरीर थरथरत होतं. आता त्या हाडात थंडी सहन करण्याची ताकद उरली नव्हती. आयुष्यभर मेहनत करून उभ्या केलेल्या घरातच आता त्यांना झोपडीसारखी आसरा नव्हता. जिथे ते स्वतः कधी राजासारखे राहत होते, तिथेच आज ते उघड्यावर थंडीशी लढत होते. नातवंड त्यांच्या यातना समजून घेण्याऐवजी रोज संध्याकाळी त्यांच्या जवळ बसून त्यांची थट्टा करत होते. सगळ्यांनी गरम कपडे घातले होते. घरात हीटर चालू होते, म्हणून कुणाला थंडीची जाणीव नव्हती. पण बाबा मात्र जुन्या फाटलेल्या कोटात कुडकुडत बसले होते. थंडी त्यांच्यावर असा हल्ला करत होती, जणू त्यांच्या असहाय्यतेची थट्टाच करत होती. एक नातू म्हणाला, आज बघा, हा म्हातारा थंडीने मरून जाईल. सकाळी कडक होऊन पडलेला दिसेल, तोंड उघडं आणि दात बाहेर. आणि तोच स्वतःच हसत म्हणाला, अरे, याचे दात तरी कुठे आहेत? बाकीचेही जोरात हसू लागले. त्यांच्या हसण्याने संपूर्ण अंगण दणाणून गेले. पण त्याच्या हृदयात आणखी एक वेदना खोलवर उतरली. त्यांनी डोळे पुसले. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले, स्वतःच्या इच्छा मारल्या, मुलांच्या सुखासाठी राबले, आणि आज मिळाली ती फक्त घृणा, अपमान आणि एकटेपणा. ती रात्र ते थरथरतच घालवत राहिले. हातपाय सुन्न झाले होते, शरीर आकडून गेले होते. घरातले सगळे लोक उबदार खोल्यात आरामात झोपले होते. अंगणात अंधार होता आणि ते मात्र त्या अंधारात त्या कडाक्याच्या थंडीशी एकटे झुंजत बसले होते. कारण त्यांना ठाऊक होतं की त्यांना आत घेण्यासाठी कुणीही दरवाजा उघडणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनबाई अंगणात आली तेव्हा एकनाथजींनी तिला पाहताच दोन्ही हात जोडले. अशक्त आवाजात ते म्हणाले, बाई, मला एखादी गरम चादर दे. रात्री खूप थंडी वाजते. ती चादर ओढून झोपेन, म्हणजे सर्दी थोडी कमी होईल. माझ्या म्हाताऱ्या हाडांना आता ही थंडी सहन होत नाही. सुनबाईने तिरस्काराने त्यांच्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाली, गरम चादर हवी असेल तर बाहेर जा, मेहनत मजुरी करून कमवा आणि स्वतःची चादर स्वतः घेऊन या. जास्त अपेक्षा ठेवू नका. जर जास्त मागायला लागलात तर जे मिळतंय तेही बंद होईल. जे मिळतंय त्यावर भागवा. आयुष्यभर माझ्या नवऱ्याने तुमची सेवा केली, अजून किती करायचं? मला माझ्या मुलांचीही काळजी घ्यायची आहे की फक्त तुमचीच? तिच्या शब्दांनी एकनाथजींचे हृदय तुटून गेले. ते शांतपणे मान खाली घालून बसले. डोळ्यात पाणी आले. त्यांना ठाऊक होते की सोनबाईशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. पण मन तर मनच असतं. तेवढीच अपेक्षा की कुणी एकदा प्रेमाने म्हणावं, बाबा, थंडी वाजत असेल तर आत या, गरम खोलीत झोपा. पण असे बोलणारा एकही माणूस घरात नव्हता. काही दिवसांपासून अंगणात थोडं ऊन पडू लागलं. ते पहाटे उठून अंगणात छोटासा शेकोटीसारखा अग्नी पेटवत आणि त्यावर हात तापवत. त्यांना स्वतःला खूप छोटे, असहाय्य वाटत होते. पण जीवन अशी वेळ आणते की माणसाच्या मनाच्या भिंतीही ढासळतात.
एके दिवशी तब्येत थोडी बरी झाली तेव्हा ते घराबाहेर गेले. पूर्ण दिवस परतले नाहीत. संध्याकाळी परत आले तेव्हा त्यांच्या हातात जुन्या गोणपाटांचा एक गाठोडा होता. ते शांतपणे अंगणाच्या कोपऱ्यात बसले. दुसऱ्या दिवशी ते दिवसभर त्या गोणपाटांची शिवण करत बसले. त्यांचे हात कापत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होते. जणू ते आपल्या उरलेल्या आयुष्याचा एकमेव आधार तयार करत होते. त्या गोणपाटांना शिवून त्यांनी एक बिछाना तयार केला. संध्याकाळपर्यंत तो बिछाना तयार झाला. त्यांनी तो बिछाना पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात चमक होती. जणू त्यांना आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट मिळाली होती. रात्री ते तोच बिछाना घेऊन अंगणाच्या एका बाजूला झोपले. सगळी थर जरी कठीण होती तरी त्यांना त्यात समाधान मिळत होते, कारण तो बिछाना त्यांचा स्वतःचा होता, त्यांच्या मेहनतीचा होता. आता त्यांना कुणापुढे हात पसरायची गरज नव्हती. पण नातवंड तिथेच थांबणार नव्हते. त्यांनी बिछाना पाहून आधी ते हसले आणि मग त्यांची थट्टा करू लागले. कोणी म्हणाले, हा म्हातारा वेडा झाला आहे, गोणपाटावर झोपणार. दुसरा म्हणाला, या म्हाताऱ्याला कुठेच शांत बसवत नाही, अजून 4 दिवस जास्त जगण्यासाठी काहीही करतो. किती वर्षे झाली याला जगून, पण मरायचं नावच घेत नाही. एकनाथजी मात्र काही बोलले नाही. त्यांना माहीत होते की हा बिछाना किमान त्यांच्या रात्रीचे दुःख कमी करेल. त्यांना हेही माहीत होते की आता त्यांच्याकडे उरलेले दिवस फारसे नाहीत, पण त्यांना हेही माहीत होतं की आयुष्याचे शेवटचे दिवस अशा यातनेत घालवणं शक्य नव्हतं. कधीकधी माणसाला स्वतःसाठी स्वतःलाच आधार बनावं लागतं. तो आधार जरी गोणपाटाचा बिछाना असला तरीही स्वतःच तयार करावा लागतो. कोण कुणाच्या कामी येत नाही. अंधारात तर स्वतःची सावलीही सोडून जाते. मग रक्ताच्या नात्यांकडून माणसं काय अपेक्षा ठेवणार? गोणपाटांनी शिवलेला तो बिछाना काही दिवस एकनाथजींसाठी एकमेव आधार राहिला. पण थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांचं म्हातारं झालेलं शरीर आता प्रत्येक सकाळी कालच्या तुलनेत जास्त थकून उठू लागलं होतं. श्वासधाप लागत होती. चालणं अवघड झालं होतं. हातपाय वारंवार बधीर पडत होते. सकाळ होताच ते हळुवारपणे बिछाण्यावरून उठत आणि थंड जमिनीवर ओढाळ पावलांनी बसून जात. त्यांच्या चेहऱ्यावर आता तो थकवा दिसायला लागला होता, जो वृद्धापकाळापेक्षा अधिक बेदखलीचा होता. घरातील लोक आपल्या जगण्यात गुंतलेले होते. कोणी विचारायलाही येत नव्हतं की रात्र कशी गेली. खाणं आधीपेक्षा कमी मिळू लागलं होतं. कधी अर्धी रोटी, कधी कोरडी रोटी, कधी उरलेली भाजी ठेवली जायची, कधी फक्त पाण्यात भिजवलेली रोटी त्यांच्यापुढे ढकलली जायची. ते शांतपणे खायचे, कारण भूक आणि बेइज्जती यातला फरक आता त्यांना जाणवत नव्हता. त्यांचं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होतं. ते अनेकदा थंड भिंतीला टेकून बसत, डोळे मिटून लांब श्वास घेत बसत. थंडी त्यांच्या हाडांमध्येच जाऊन रुजल्यासारखी होती. नीट झोप होत नव्हती. खाणं कमी मिळत होतं. बोलायला कोणीच नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर आता आजारी म्हाताऱ्यांची नव्हे तर पूर्णपणे एकाकी माणसाचा थकवा दिसत होता. एकदा त्यांनी सुनेला हळूच सांगितलं, बेटी, थोडंसं गरम पाणी मिळेल का? हातपाय धुवायचे आहेत. तब्येत खूप खराब आहे. तापही येतो आहे. थंड पाण्यात हात लागत नाही. पण सुनेने रागाने उत्तर दिलं, आपल्या आजारपणाच्या गोष्टी घेऊन बसू नका. घरात आधीच खूप कामं आहेत. इथे तुमच्यासाठी कोण रात्रंदिवस डोकीवर घेऊन बसणार नाही. जे काही करायचंय ते स्वतः करा. एकनाथजी पुन्हा शांत झाले. त्यांना माहीत होतं की आता तोंड उघडून काहीही मिळणार नव्हतं. काही दिवसांनी त्यांची प्रकृती अजूनच बिघडली. ते चालता चालता थांबून जात. धाप लागे, छातीत वेदना उठत. तरीही त्यांना तोच बिछाना मिळत होता आणि तेच थोडंसं जेवण. एक रात्री तर जेवणही मिळालं नाही. सुनेने कडक आवाजात सांगितलं, आज खूप काम आहे. त्यांच्यासाठी जेवण बनवायला वेळ नाही. एकनाथजींनी ती रात्र रिकाम्या पोटी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भूक खूप लागली
तेव्हा ते थरथरत्या हातांनी दरवाजापाशी जाऊन म्हणाले, बेटी, आज जरा जेवण थोडं जास्त दे. रात्री काही खाल्लं नाही, तब्येतही ठीक नाही. सुनेने त्यांच्या हात अडवून कठोर आवाजात म्हटलं, आता खाण्याच्या फरमाईश करणार का तुम्ही? काय समजत आहे तुम्हाला? इथे कोणी तुमच्यासाठी सर्व्हिस सेंटर उघडून बसला आहे का? जे मिळालं तेवढंच पुरेसं होतं. जास्त हवं असेल तर बाहेर जाऊन मजुरी करा आणि स्वतःचं खाणं स्वतः आणा. आजपासून लक्षात ठेवा, तुमच्यासाठी काही वेगळं जेवण बनणार नाही. जे उरेल ते मिळेल, नाहीतर काही नाही. असं म्हणत ती आत निघून गेली. ते दरवाजाजवळ उभेच राहिले. त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू सुरकुत्यांमध्ये कुठेतरी हरवून गेले. ते परत आपल्या बिछाण्याकडे आले, पण शरीरात इतकी ताकद नव्हती की लगेच बसू शकतील. थरथरणाऱ्या अंगाने ते हळूहळू बसले आणि थंड भिंतीला टेकून डोळे मिटून घेतले. भूक वाढत होती, कमजोरी सतत चढत होती. त्यांच्या नजरेसमोर अंधार दाटू लागला. ते काही वेळ तसेच बसून राहिले. मग अचानक त्यांना जोराने खोकला सुरू झाला. गळा जळू लागला. श्वास घेणं कठीण झालं. थंड हवा त्यांच्या अंगाला अशा प्रकारे चिरत होती, जणू कोणी त्यांना निर्दयीपणे निर्वस्त्र करून या प्रचंड थंडीच्या हवाली केलं होतं. त्या क्षणी त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. ते दिवस जेव्हा ते पहाटेपासून रात्रीपर्यंत मेहनत करत. मेहनत अशी की अंग घामाने निथळू लागे. तेव्हा ते आपल्या मुलासाठी रात्री रात्री जागत काम करत, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे साठवत, त्याची सारे छंद इच्छा पूर्ण करत, त्याच्यासाठी चांगले बूटं, शाळेची फी आणि एक बाप देऊ शकतो तसं सर्व काही देत. त्यांनी कधी मुलाकडून एका कपड्याचीही मागणी केली नव्हती. त्यांना आठवत होतं की कसे त्यांनी स्वतःचं पोटाचा घास वाचवून मुलासाठी आयुष्य सोपं केलं होतं. ते तरुण होते, ताकदवान होते, पण तरीसुद्धा कधीही मुलाकडे काही मागितलं नाही. पण आज त्या मुलाला महिनोन-महिने घरात येऊन पाहिलं नव्हतं. तो बाहेर नोकरी करत होता, पत्नीला फोन करत होता, मुलांशी बोलत होता, कधी कधी घराची चौकशीही करत होता, पण बापाबद्दल एकही शब्द नाही. बाप आजारी आहे की ठीक, बापाने खाल्लं की नाही, बापाला थंडी वाजते की गरम कपडा आहे, काहीच विचारलं नाही. इतकंच काय, सुनेला एकदा तरी बाबांना नमस्कार बोल असंही कधी सांगितलं नव्हतं. एकनाथजींनी हळूवार डोळे उघडले. अंगणात सूर्यकिरण पसरले होते, पण त्या उन्हातही त्यांना ऊब जाणवत नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच वेदना होती, ती वेदना जी लेकरांच्या बेफिकिरीतून जन्मते. ते विचार करू लागले, मी हे दिवस पाहण्यासाठी काय एवढी मेहनत केली? माझं तरुणपण यासाठी खर्च केलं का? दिवस हळूहळू पुढे सरकत राहिला. भुकेने त्यांना आतून पोखरून टाकलं. श्वास जोराने चालू लागला. डोळे सतत मिटू लागले. शरीराचा त्रास वाढत गेला. हाडांमध्ये जणू कोणीतरी काटे रोवून ठेवले होते. पण तरीही त्यांना जेवण मिळालं नाही. घरची मुलं खेळत होती. सोन घरकामात गुंतलेली होती. अंगणात पडलेला हा म्हातारा जिवंत आहे की नाही याची कोणाला खबरही नव्हती. रात्र झाली तेव्हा त्यांचे शरीर आणखी थरथरू लागले. भूक आणि थंडी दोन्ही एकत्र त्यांना वेढून होत्या. ते आकाशाकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र ओलावा आला. ते अलगद म्हणाले, हे भगवाना, माणसाची किंमत फक्त त्याच्या तरुणपणातच असते का? जेव्हा तो कमावतो, जेव्हा दुसऱ्याच्या कामी येतो, मग म्हातारपण आलं की सगळे संबंध संपतात का? त्यांनी आपला गोणपाटाचा बिछाना ओढला आणि त्यावर झोपायचा प्रयत्न केला, पण शरीर उचललं जात नव्हतं. अर्ध्या वाटेतच ते घसरून खाली पडले. त्यांना वाटलं आजची रात्र कदाचित फार जड आहे, पण तरीही ते कसाबसा बिछाण्यापर्यंत पोहोचले आणि अलगद झोपले. डोळे मिटताच पुन्हा त्यांना मुलाचा चेहरा आठवला. त्या दिवसांची आठवण त्यांना झाली, जेव्हा ते मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असत, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्ने पाहत असत.
पण आज तोच मुलगा कुठेतरी दूर होता. एक फोन करून विचारणेही त्याने आवश्यक समजले नव्हते. उलटा त्याचीच मुले, एकनाथजींची नातवंड, त्यांचा उपहास करत होती. नातवंडांना हे कधीच दिसले नाही की जसा त्यांचा बाप त्यांच्यासाठी कष्ट करतो, तसाच कष्ट एकनाथजींनी आपल्या मुलासाठी केले होते. त्यांना हेही कधी उमगले नाही की जितके प्रेम त्यांचा बाप त्यांच्यावर करतो, त्याचप्रमाणे एकनाथजींनी आपल्या मुलाला प्रेमाने, कष्टाने, हजारो अडचणी सहन करून वाढवले होते. एका रात्री ते नेहमीप्रमाणे गोंडपाटाच्या फाटलेल्या बिछाण्यावर पडले होते. बिछाना एका बाजूने फाटला होता आणि तिथून सर्दी हाडांपर्यंत घुसत होती. नातवंडे त्यांची मजाक करत होती. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. एक नातू पुढे येऊन दरवाजा उघडतो आणि समोरचे दृश्य पाहून दचकून जातो. चेहऱ्यावर घाबरलेपणा उतरतो. तो अडखडत म्हणतो, तुम्ही तुम्ही कधी आलात? समोर कोण दुसरा नसून त्यांचा बाप, म्हणजेच एकनाथजींचा मुलगा उभा होता. तो म्हणाला, आत येऊ देणार का, की इथेच प्रश्न विचारत राहणार? घाईत तुला सांगू शकलो नाही. खूप रात्र झालीये, थंडीही जोरात आहे. बाजूला हो, मला आत येऊ दे. वडिलांनी असे म्हटल्यावर नातू अनिच्छेने बाजूला झाला. घरातील इतर 3 नातवंडांना अजून कल्पना नव्हती की त्यांचे वडील घरी आले आहेत. ते अजूनही आपल्या आजोबांचा उपहास करण्यात गुंतलेले होते आणि एकनाथजी निष्प्राणासारखे बिछाण्यावर पडून होते. इतकेही सामर्थ्य त्यांच्यात उरले नव्हते की उपहास ऐकून रडू तरी शकतील. त्यांचा मुलगा पुढे आला. मुलांच्या अशा वागण्याकडे पाहून तो थक्क झाला. त्याने विचारलं, हे काय करताय तुम्ही? कोणाचा उपहास करत आहात? आणि इथे बिछाण्यावर कोण आहे? मुलांचे चेहरे बदलले. सगळे गोंधळले. एकाने बाबांना आत नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेच गोंडपाटाचा कोपरा उचलून पाहताच त्याचा आत्मा हादरला. त्या फाटलेल्या बिछाण्यात जीव गोठवणाऱ्या थंडीत पडलेला दुसरा कोणी नसून त्याचे स्वतःचे वडील एकनाथजी. तेच वडील ज्यांचे ऋण तो आयुष्यभर पाय खांद्यावर उचलून फिरला तरी फेरू शकत नव्हता. ज्यांनी स्वतःच्या तोंडचा घास त्यांना काढून दिला, उत्तम कपडे घातले, सर्वोत्तम खायला दिलं, स्वतः उपाशी राहिले तरी त्याच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण केलं. आज तेच वडील अशा दयनीय अवस्थेत जगत होते. एवढ्या कठोर थंडीत त्यांना ओसरीतही जागा मिळाली नव्हती. अंगणात पडलेले गोंडपाटाचा फाटका बिछाना गुंडाळलेला. मुलाच्या हृदयात जणू रक्त ओसंडून डोळ्यातून वाहू लागलं. त्याने संतापाने मुलांकडे पाहिलं. काहीही न बोलता त्याने एकनाथजींच्या थंड पडलेल्या देहाला हातात उचललं आणि आपल्या खोलीकडे चालत गेला. खोलीत नेऊन त्यांना आपल्या बिछाण्यावर नीट आडवं केलं. पत्नीही उठली होती आणि ती समोरचे दृश्य पाहून घाबरून गेली होती. आता नवऱ्याला काय स्पष्टीकरण द्यायचे हेच तिला कळेना. त्यांच्या मुलाने संतापाने तिच्याकडे पाहिले आणि तिला लगेच खोलीबाहेर जाण्यास सांगितले. त्याने एकनाथजींना गरम बिछाण्यात झोपवले आणि जवळ हीटर लावला. त्यानंतर त्याने गल्लीत राहणाऱ्या डॉक्टर मित्राला फोन केला. डॉक्टर लगेच पोहोचला. त्याने एकनाथजींची प्रकृती तपासली तेव्हा ती खूप नाजूक असल्याचे दिसले. भूक आणि कडाक्याच्या थंडीने त्यांना पूर्णपणे अशक्त करून टाकले होते. लगेच उपचार सुरू करण्यात आले. त्यांना दूध पाजले गेले, औषधे दिली गेली आणि आराम करण्यास सांगितले गेले. डॉक्टर निघून गेल्यानंतर त्यांचा मुलगा बाहेर आला आणि पत्नी मुलांना सर्व खोल्यांमधून बाहेर काढून एक एक करून सगळ्या खोल्यांना कुलूप लावले. त्यांना अंगणात उभे करून तो म्हणाला, मला कोणीही आत जाताना दिसू नये. खबरदार, येथे हीटर लावण्याचा प्रयत्न केला तर. आणि हे गरम कपडे जे घातले आहेत तेही काढून द्या. पत्नी आणि मुले फार घाबरलेली होती, पण मानण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी गरम कपडे काढून त्यांच्या मुलाकडे दिले आणि स्वतः संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत अंगणात थरथरत बसून राहिले. आता त्यांना एकनाथजींच्या वेदनेची जाणीव होऊ लागली होती, पण आता पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीच शक्य नव्हते.
त्यांच्या केलेल्या वागणुकीची माफी मिळणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने जाहीर केले की तो आपली पत्नी आणि मुलांना घरातून बाहेर काढत आहे. त्यांनी जिथे हवे तिथे जाऊन राहावे. जेव्हा ते त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांची काळजी घेऊ शकले नाहीत, तेव्हा तोही त्यांच्या जबाबदार राहणार नव्हता. त्याने पत्नी आणि मुलांकडे पाठ फिरवली आणि दिवसरात्र वडिलांच्या सेवेत गुंतला. काही दिवसांनी त्यांची तब्येत थोडी सुधारली आणि ते बोलू शकले. तेव्हा त्यांनी मुलाला विनंती केली की पत्नी आणि मुलांना परत घरात आण. पत्नी मुलांसह माहेरी राहत होती, जिथे ती वहिनींच्या टोमण्यांनी त्रस्त होती. एकनाथजींचा मुलगा तिला घ्यायला गेला, पण तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. काहीच दिवसांनी एकनाथजींचे निधन झाले. वडिलांशी स्वतःच्या मुलांनी केलेल्या वागणुकीचा धक्का त्याच्या मुलाच्या मनातून कधीच गेला नाही. त्याने कायमचे पत्नी मुलांशी नाते तोडले आणि घर सोडून निघून गेला. त्याचे नातू वेळेआधीच मजुरी करण्यास मजबूर झाले. पोट भरण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले. सुनेला लकवा झाला आणि तिची देखभाल करणारेही कोणी नव्हते. ती पुन्हा घरात यायलाही घाबरत होती, कारण तिला ठाऊक होते की ती स्वतः चांगली सून नव्हती. तिला खात्री होती की तिने जे पेरले होते त्याचे फळ तिला भोगावे लागले. सासऱ्यांशी केलेल्या वाईट वागणुकीचे तिला फार पश्चाताप होत होता. काश तिने नवऱ्याला खोटे बोलण्याऐवजी इतकेच सांगितले असते की बाबांची तब्येत खराब आहे. आता तिच्या प्रत्येक खोट्याची शिक्षा तिच्या समोर उभी होती. पण वेळ निघून गेला होता. ते या जगातून निघून गेले होते आणि नवऱ्यानेही तिला सोडले होते. आपल्या मोठ्यांचा मान योग्य वेळी करायला हवा, नाहीतर नंतर फक्त पश्चाताप उरतो. जसे एकनाथजींच्या सुनेसोबत झालं, तसं चूक करणाऱ्यांनाही त्यांचा परिणाम भोगावा लागतो. मोठे वृद्ध कधी कठोर झाले तरी मन मोठं ठेवायला हवं, कारण त्याचं फळ देव नक्की देतो. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुन्हा एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.